नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कणकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्गाची दयनीय अवस्था। ठेकेदार, पुढारी आणि प्रशासनाच्या संगनमताने घोटाळा। अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर फाटा ते कार्लेखिंड हा मुख्य मार्ग आज पूर्णपणे खड्ड्यांनी व्यापलेला आहे। प्रवासी, वाहन चालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। या मार्गाची अवस्था पाहता तो रस्ता म्हणून ओळखायचा की खड्ड्यांचा पट्टा असा प्रश्न निर्माण झाला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गाची दुरुस्ती थांबलेली असून प्रशासन आणि ठेकेदारांनी हात झटकले आहेत। जबाबदाऱ्यांकडून सुरू असलेली ढकलाढकली जनतेचा संताप वाढवते आहे। पावसाळ्याच्या काळात खोल खड्डे आणि दलदलीमुळे प्रवास अशक्य झाला होता। पाऊस ओसरूनही रस्त्याची दुरावस्था सुधारली नाही। उलट काही ठिकाणी टाकलेली उथळी खडी वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे। या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकीस्वार, सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत। रात्री तर हा मार्ग एखादा सापळाच ठरतो। अंधारामुळे खोल खड्डे दिसत नाहीत आणि अपघातांची शक्यता वाढते। विशेष म्हणजे कणकेश्वर फाटा कार्लेखिंड हा मार्ग केवळ स्थानिकांसाठीच नव्हे तर पर्यटक व प्रवासी वाहतुकीचा अतिशय महत्त्वाचा असा दुवा आहे। मुंबई, पुणे, ठाणे आणि बोरिवली येथून येणारे पर्यटक तसेच खाजगी बस वाहतूक देखील या मार्गानेच होते। या पर्यटक वाहतुकीमुळे स्थानिक अर्थकारणाला चालना मिळते। पण सध्याच्या खड्डेमय अवस्थेमुळे केवळ अपघातच नव्हे तर पर्यटनावरही गंडांतर आले आहे। सुरक्षिततेच्या अभावामुळे प्रवासी रागावले असून अनेकांनी सोशल मीडियावर प्रशासनावर तीव्र टीका केली आहे। दरम्यान काही दिवसात आवास, नागेश्वर आणि कणकेश्वर यात्रांचा मोठा सोहळा होणार असून राज्याच्या विविध भागांतून हजारो भक्त या रस्त्याने येतात। अशा परिस्थितीत ही दुर्दशा यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला थेट धोका निर्माण करत आहे। ठेकेदारांचा बेजबाबदारपणा कारभार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पूर्ण निष्क्रिय दृष्टिकोन यावरून भ्रष्ट संगनमताचा संशय निर्माण झाला आहे। जनतेतून जोरदार मागणी होत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्य सचिव राजकुमार मीणा यांनी या प्रकरणी त्वरित आणि कठोर कारवाई करावी। ठेकेदार आणि टक्केवारीखोर पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करून या भ्रष्ट साखळीचा अंत व्हावा अशी आवाजातली मागणी स्थानिक स्तरावर घुमते आहे। अन्यथा लोक रस्त्यावर उतरून थेट आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। कणकेश्वर फाटा कार्लेखिंड मार्गाचा हा प्रश्न केवळ रस्त्याचा नाही तर शासनाच्या उत्तरदायित्वाचा आहे। जनता विचारत आहे, या खड्ड्यांसाठी दोषी कोण आणि जबाबदार कोण? आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।